डोंबिवलीकरांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी. डोंबिवली पश्चिम येथील रेतीबंदर रोडवरील रेल्वे क्रॉसिंग क्रमांक 1 येथे प्रस्तावित रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणजेच KDMC मार्फत या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे. डोंबिवली पश्चिम आणि पूर्व भागांना जोडणारा हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरत होता. रेल्वे फाटक बंद असताना नागरिकांना दीर्घकाळ थांबावे लागते. गर्दीच्या वेळेत तर परिस्थिती आणखी गंभीर होते. याचा फटका केवळ सामान्य नागरिकांनाच नव्हे तर आपत्कालीन सेवांनाही बसतो. मात्र आता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची चिन्हे दिसत आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या उड्डाणपुलासाठी आमदार रवींद्र चव्हाण आणि दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. याच प्रयत्नांमुळे हा प्रकल्प प्रशासनाच्या पातळीवर पुढे सरकला आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला 2 लेनचा प्रस्ताव असलेला हा उड्डाणपूल आता 4 लेनमध्ये विकसित करण्यात येणार आहे. ही नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे. सदर प्रकल्पाची निविदा सूचना क्रमांक 9/2026-27 अंतर्गत प्रसिद्ध झाली असून या कामासाठी अंदाजे 24 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित बनेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांचा वेळ आणि इंधनाची मोठी बचत होईल. डोंबिवलीच्या पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडवणारा हा प्रकल्प शहराच्या विकासाला नवी दिशा देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. डोंबिवलीकरांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे की डोंबिवली मोठागाव मानकुली ब्रिज नंतर आता डोंबिवली ROB जो डोंबिवली रेल्वे फाटक रेल्वे क्रॉसिंगवरचा जो ROB आहे त्याची आज निविदा प्रक्रिया झालेली आहे. पूर्वी हा ब्रिज 2 लेनचा करण्यात येणार होता, पण सातत्याने पाठपुरावा करून हा ब्रिज 4 लेन करावा याची मागणी मी केली होती. आणि आज माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि डोंबिवलीचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज हा 4 लेनचा ब्रिज मान्यता होऊन आज या ब्रिजची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण होत आहे. निविदा प्रक्रिया झालेली आहे. डोंबिवलीकरांसाठी अतिशय महत्त्वाचा हा विषय आहे. 24 महिन्यामध्ये हा पूल पूर्ण करण्याची निविदा प्रक्रिया झालेली आहे आणि लवकरच या रेल्वे फाटकवरचा ब्रिज तयार होईल आणि लोकांना मोठ्या प्रमाणात डोंबिवलीकरांना दिलासा मिळेल अशी आम्हाला असं वाटतं. आणि त्याच्यासाठी मी प्रशासनाचे सर्व महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे देखील आभार मानतो की त्यांनी याची प्रक्रिया खूप गतिशील केली आणि आता लवकरात लवकर हे काम सुरू होईल, प्रत्यक्षात सुरू होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे.